Find the equation of circle which passes through the points 1 minus 4, 5, 2 and center lies on the line x minus 2y plus 9 equals to 0. तर सगळ्यात पहिला मी काय करतो, हा प्रॉब्लेम शॉर्टकटनं सॉल्व करून दाखवतो. इथे वापरतो मी शॉर्टकट. या ठिकाणी शॉर्टकट वापरतो. क्वेश्चन फक्त लिहून ठेवा, बाकी ऑप्शनची गरज नाही. फाइंड दी इक्वेशन ऑफ सर्कल which passes through the point 1 minus 4 and 5, 2. Center lies on the line x minus 2y plus 9 equals to 0. ठीक आहे. आता इथे पहा, मी सांगतो, लक्ष द्या. आपले हे दोन पॉईंट आहेत जे सर्कलवर लाईज आहेत. मग हे ऑप्शनमध्ये ठेवायचं. एकच घेतो मी, दोन पण नाही घेत. हे जे पॉईंट आहे ना 1 minus 4, याच्यात ठेवू आपण. बघा आता एक एकच ठेवावं लागेल. ए बी सी डी. तुम्ही असं अचानक एखादं घेतलं तरी चालतंय हा, डायरेक्ट. असं लाईनच ठेवायला पाहिजे असं काय नाही. तुम्हाला वाटलं समजा हे डी मध्ये असू शकते, तर तिथून चालू करा. डी नंतर वाटलं तुम्हाला बी मध्ये असेल तर बी मध्ये ठेवा. पुन्हा वाटलं तुम्हाला ए मध्ये असेल तर ए मध्ये ठेवा. परत ह्याच्यात सिक्वेन्सला काही मजा नाही. फक्त हा पॉईंट ह्याच्यात सॅटिस्फाय करायचा, एवढं महत्त्वाचं आहे. आता मी एक एक बघा. 1 square 1 पहिलं, 4 square 16, 6 into 1 6, 6 into minus 4 minus 24 plus 47. हा पॉईंट घेतला मी 1 minus 4. तो आता ए ऑप्शनमध्ये ठेवला. तर ह्याला जर सॉल्व केलं तर हे 0 येत नाही, म्हणजे हे ऑप्शन नाही आहे, बिलकुल नाही. 1 minus 4 ठेवला ए मध्ये, तर हे ऑप्शन सॅटिस्फाय होत नाही. आता मी हा पॉईंट इथं ठेवतो 1 minus 4. हा पॉईंट आहे ना, सेकंड ऑप्शनमध्ये ठेवतो. तर ते पहा, 1 plus 16, 6 minus plus 24 minus 47. आता पहा, 1 minus 4 square 16, 6 into 1 6 minus 6 into minus 4 plus 24 minus 47. चेक करा, हे चेक करा. 30 46 हे 0 येते बरोबर, म्हणजे हे ऑप्शन सॅटिस्फाय झालं. बी. संपलं प्रॉब्लेम. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन संपला. आता ह्याच्यात जर आलं तर पुन्हा येणारच नाही दुसऱ्या ह्याच्यात. एका ऑप्शनमध्ये जर सॅटिस्फाय झालं तर दुसऱ्या कुठल्याच ऑप्शनमध्ये येणार नाही. फक्त ए मध्ये बी मध्ये सॅटिस्फाय झालं, ए मध्ये नाही, सी मध्ये नाही, डी मध्ये नाही. संपलंय, हे त्याचं आन्सर. म्हणजे आता आपला आन्सर काय आलाय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 6x मायनस 6y मायनस 47 इज इक्वल टू 0. आता मी याची सब्जेक्टिव्ह मेथड सांगणार आहे. तर तुम्ही आता लक्ष द्या थोडं. हे शॉर्टकट झालं. तर सब्जेक्टिव्ह मेथड सांगतो. काय सांगितलं आपल्याला, एक सर्कल आहे, हे एक लाईन आहे जी सेंटरमधून पास होते. हे सेंटर तुम्ही एच के पण घेऊ शकता, मायनस जी मायनस एफ पण घेऊ शकता. तर त्या लाईनचं इक्वेशन दिलंय एक्स मायनस 2y प्लस 9 इक्वल्स टू 0. आणि पासिंग पॉईंट आहेत, एक आहे 1 minus 4 आणि दुसरा आहे 5 2. ठीक आहे का, एवढं दिलं आपल्याला. हे सर्कल आहे, सर्कलचं पासिंग पॉईंट 1 minus 4 आहे, 5 2 आहे आणि सेंटरमधून पास होणारी लाईन आहे, एवढं दिलंय. आता ह्याला सिमिलर एक एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. ह्याच्यातच फक्त नंबर बदललेला प्रॉब्लेम आहे. तर तो पण मी घेणार आहे, पण मी सब्जेक्टिव्ह मेथड नाही घेणार. त्याची सब्जेक्टिव्ह मेथड फक्त एकाच प्रॉब्लेमची घेणार आहे, फरक काहीच नाही. पुढचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो हाच आहे सेम, फक्त हे पॉईंट बदलले, इक्वेशन बदलला. सब्जेक्टिव्ह प्रॉब्लेम डबल घेणार नाही, एकदाच घेणार. तुमचे तुम्ही करा. ऑब्जेक्टिव्ह मात्र दोन्ही घेतो, ते छोटं असतं, पटकन येतं.
शॉर्टकटला काही प्रॉब्लेम नाही. आता कसं सोडवायचं बघा. मी काय करतो, इक्वेशन ऑफ सर्कल कन्सिडर करतो. इथं पहा सोल्युशन. सर्कलचं इक्वेशन घेतो मी जनरल फॉर्ममध्ये. तर जनरल फॉर्ममध्येच घेतलं पाहिजे असं काही नाही. सेंटर रेडियसमध्ये पण घेता येतं, पण जनरल फॉर्ममध्ये घेतो मी. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय सांगितलंय, सर्कलचं इक्वेशन करा म्हणलं. तर आपला आन्सर हेच आहे, फाइंड इक्वेशन ऑफ सर्कल म्हणले. हेच इक्वेशन आहे सर्कलचं. पण याच्यामध्ये 3 अननोन आहेत, जी, एफ आणि सी. मग ते फाईंड करायचे, जी, एफ, सी, आणि त्याच्यानंतर मग ते त्याच्यात ठेवायचे. मग आपलं खरोखरीचं सर्कल मिळतं. आपल्याला जे मिळणारं सर्कल आहे ते हेच आहे, फक्त ह्याच्यात जी फाईंड करायचं, एफ फाईंड करायचं, सी फाईंड करायचं. आता मी काय करतो, हे 2 पॉईंट ठेवतो ह्याच्यात. लक्ष द्यायचं, तुम्ही नंतर घरी जाऊन लिहून घेतलं तरी चालतंय, समजून घ्या. पासिंग पॉईंट्स 1 - 4 अँड 5 2. हे जे सर्कल आहे ना, त्या 2 पॉईंटमधून पास होत्या. दोन्ही एकदाच ठेवतो आता. बघा हे पहा, 1 प्लस 16 17 प्लस 2g मायनस 8f प्लस c इज इक्वल टू 0. खरं वाटतं का बघा तुम्हाला? हे पॉईंट ठेवला मी सरळ पहिला. बघा हे 1 - 4 याच्यात ठेवला. 1चं स्क्वेअर 1 मायनस 4चं स्क्वेअर 16 16 प्लस 1 17 2g इंटू 1 2g 2f इंटू -4 -8f प्लस c. तर दुसरा ठेवतो 25. थोडंसं डायरेक्ट करायला कारण कॅल्क्युलेशन जास्त आहे. 5 स्क्वेअर 25 2 स्क्वेअर 4 9 29 प्लस 5 इंटू 2g 10g. त्यानंतर 2f इंटू 2 4f प्लस c इक्वल टू 0. इक्वेशन सेकंड. याला मी सबट्रॅक्ट करतो ना, मायनस 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 मायनस. का बरं सबट्रॅक्ट करायचं तेही सांगतो. सी एलिमिनेट होत आहे, सी. आणि आता इक्वेशन मिळते आपल्याला. हे ह्याला सबट्रॅक्ट करतो या दोघांना. -12 -8g -12f -12 17 -29 -12 2g -10g -8g -4 -8 -12f. आता काय करू आपण, एक तर ह्याला 2 ने 4 ने डिवाइड करू, 4 न, आणि मायनस कॉमन काढू, म्हणजे मायनस पण कॉमन काढू आणि 4 ने डिवाइड करू. म्हणजे हे येतं 2g प्लस 3f. 4 ने डिवाइड केलं इज इक्वल टू -3. याला इक्वेशन नंबर 3. लक्ष द्या, आजच्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला असं करायचं. याची सब्जेक्टिव्ह मेथड आहे ना, ती स्टँडर्ड आहे. ऑब्जेक्टिव्ह मेथड एकदम फालतू आहे. आपण कम्प्लीट पण केलं ते 2g. ओके 2g प्लस 3f. हे प्लसच होते, पण तिकडे शिफ्ट केलं मी. प्लस 3 येते पण तिकडं ट्रान्सफर केलं. इक्वेशन नंबर 3. आता मी पहिल्यांदा हा पॉईंट ठेवला 1 - 4. हे इक्वेशन मिळालं. 1 - 4 याच्यात ठेवला, हे इक्वेशन मिळालं. 5 2 याच्यात ठेवलं, हे इक्वेशन मिळालं. या दोघाला सबट्रॅक्ट केलं, जी एफ मधलं इक्वेशन भेटलं तिसरं. आता अजून एक कंडिशन आहे. सेंटर जो आहे, ह्या सर्कलचं सेंटर याचा हा असतो, हा -g -f हा सेंटर, तो ह्या लाईनवर आहे असं आपल्याला सांगितलंय. मग ती कंडिशन वापरू, इथं -g -f ठेवू, असंच एक इक्वेशन तयार करू. मग ते दोन इक्वेशन सॉल्व्ह केले की जी एफ मिळते. मग जी एफ मिळालेलं ह्या दोन्हीपैकी कुठेही ठेवा, 1 2 पैकी कुठे जी एफ सी ची व्हॅल्यू मिळते. जी एफ सी तिन्ही मिळाले की ह्याच्यात ठेवायचं. आपलं एम काय, जी एफ सी काढणे. सीचा आता नंतर बघू आपण, पहिलं जी एफ काढू. जी एफ काढायचं म्हणून मी ते सी कॅन्सल केलं आणि जी आणि एफ मधलं इक्वेशन काढलं.
बरोबर. तर आता मी याला पुढं कंटिन्यू करतो. सेंटर मायनस जी मायनस एफ लाइज ऑन एक्स मायनस 2y प्लस 9 इज इक्वल टू 0. इथं ठेवतो मायनस जी मायनस मायनस प्लस 2f इज इक्वल टू मायनस 9. इक्वेशन नंबर 4. आता फ्रॉम 3 and 4 3 and 4 तर 3 आणि 4ला सॉल्व करायचं आहे. तर त्यासाठी सायमल्टेनियस इक्वेशन 2g प्लस 3f is equal to minus 3. Equation third minus g plus 2f minus 9. Equation 4. इथून gf काढू. आपल्याकडे शॉर्टकट आहे, स्ट्रेट लाईन मध्ये झालेला आहे. शॉर्टकट वापरून gf काढू. 4 प्लस 3 7 येतं येतं 2 into 2 4 मायनस मायनस प्लस 3. आता हे मायनस 6 आणि प्लस 27 मायनस 6 मायनस मायनस प्लस 27 म्हणजे 21 आलं. आणि मायनस 18 मायनस 3 मायनस 21 त्याचा आन्सर आला 3 आणि मायनस 3. जी एफची व्हॅल्यू मिळाली. जी इज इक्वल टू 3 आलं, एफ इज इक्वल टू मायनस 3. आता हे 1 मध्ये ठेवतो मी. 14 1 इक्वेशन 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा, कुठे ज्याच्यात सी आहे त्याच्यात ठेवा. तर हे 1 17 प्लस 2g मायनस 8f प्लस सी इज इक्वल टू 0. 17 प्लस 2g मायनस 8f प्लस सी इक्वल्स टू 0. हे 1 आहे, त्याच्यात 17 2g 2 into 3 6 8f 8 into minus 3 plus 24 c equals to 0. The c is equal to 24 plus 6 30 plus 17 47 येते. त्याला तिकडे शिफ्ट करतो. c ची व्हॅल्यू मायनस 47 जी एफ 3 मायनस 3. आता हे जी आहे, हे एफ आहे आणि हे सी आहे. ते वापस ह्याच्यात ठेवायचं पुन्हा. जी ची व्हॅल्यू 3 आहे, इथं मायनस 3 आहे आणि मायनस 47 आहे. म्हणजे इक्वेशन बिकम्स थोडंसं कॅल्क्युलेशन कमी करायचा प्रयत्न केला, नाही तर मग ते खूप वाढतं. 2g x² प्लस y² प्लस 2g 2 into 3 6 2f 6x plus 6y 6x minus 6y minus 47 is equal to 0. हे आपला आन्सर आहे. ऑप्शनमध्ये ऑलरेडी आहे. ठीक आहे. 6x minus 6y minus 47 कसं काढलं आपण? हा पॉईंट ह्याच्यात ठेवला आहे. पहिल्या ह्याच्यात ठेवून बघितलं, आलं नाही 0. दुसऱ्या ह्याच्यात ठेवलं, आलं. म्हणून मग तिसऱ्या चौथ्यात नाही ठेवलं. ऑप्शन बघा ना तुम्ही, शॉर्टकट मेथडनं दुसऱ्या स्टेपला आन्सर आलं सेकंड. इथं काही 0 येत नाही, हे 0 येत आहे. हे टोटल 47 आहे. 47 मायनस 47 0 इज इक्वल टू 0 होते. हे टॅली नाही झालं, पण हे झालंय सेकंड बी ऑप्शन. बी आलं म्हणून सी आणि डी केलंच नाही. पण आता हे समजणं फार महत्त्वाचं नाही आहे. हे तर तुम्हाला असं येतं, सब्जेक्टिव्ह क्वेश्चन समजलं पाहिजे तुम्हाला, तर त्याकडे लक्ष द्या. कसं केलं ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा मी जनरल सर्कल कन्सिडर केला. तर जनरलच घेतलं पाहिजे असं काही नाही. सकाळी बॅचमध्ये मी सेंटर रेडियसनं करून दाखवलं, पण थोडं ह्याच्यामुळे स्टेप कमी झाल्या. आणि पुढचे जे प्रॉब्लेम करायचे आपल्याला, त्याच्यात ही मेथड वापरायची आहे. म्हणून मी शक्यतो सेम करतो. हे सर्कलचं इक्वेशन घेतलं जनरल फॉर्ममधलं, त्यात हा पॉईंट ठेवला, 1 मायनस 4 ठेवलं की हे इक्वेशन मिळालं. ते थोडंसं डायरेक्ट केलं, 1 16 17 2g into 1
टू एफ इंटू -4 हे पहिलं इक्वेशन. पुन्हा हा पॉईंट ठेवला 5 2 हा याच्यात 25 + 4 29 5 10G 2 4F सी याला फक्त सबट्रॅक्ट केलं आणि ह्याला सिम्प्लिफाय केलं -4 डिवाइड करून ते 12ला तिकडे शिफ्ट केलं, डिवाइड करून शिफ्ट केलं. त्यामुळे 2G + 3F इजिकल टू -3. याला थर्ड इक्वेशन 2G + 3F इजिकल टू -3. आता एवढं 3 कंडिशन दिली आपल्याला, 2 पासिंग पॉईंट आणि तिसरं सेंटरमधून ही लाईन पास होते म्हणून सांगितलं. मग सेंटर काय आहे ह्याचा त्या सर्कलचा -G -F आहे, तर तो त्यात ठेवा. म्हणजे एक्सच्या जागेवर -G ठेवा, वायच्या जागेवर -F ठेवा. सेंटर -G -F त्या लाईनवर आहे दिलेलं आपल्याला गिवन. इथं -G ठेवलं, एक्सच्या जागेवर -G ठेवलं, -+2F 9ला तिकडे शिफ्ट केलं. हे दोन इक्वेशन शॉर्टकट मेजर वापरून सॉल्व्ह केलं. हे आपल्याला झालं स्ट्रेट लाईनमध्ये. हे क्रॉस मल्टिप्लाय करायचं असते. 4 -+3 7 आणि इकडं -6 आणि +21 -6 + 27 म्हणजे 21 आणि -18 -6 हे -18 आणि -3 कारण 2 ना मायनस आहे आणि परत फॉर्म्युल्याला मायनस 3 ना मायनस येते म्हणून -21 3 -3 जी एफची व्हॅल्यू आल्या. तर आपल्याकडे इक्वेशन 1 आहे हे, त्याच्यात 3 -3 ठेवलं बघा 17 3 ठेवलं 2G म्हणजे 6 त्याच्यानंतर 8F -+24 + C सीची व्हॅल्यू -47 येते. मग GFC याच्यात ठेवायचं आणि सर्कल फॉर्म करायचं. 2G आहे, G3 आहे, 2G 6 झालं, F -3 आहे, 2F -6 आणि C अशा पद्धतीने इक्वेशन मिळालं.